महागाई हा शब्द ऐकला की काय वाटतं? खरं तर ही आपल्या पैशांना लागलेली एक अदृश्य वाळवी आहे, जी आपल्याला दिसत नाही, पण हळूहळू आपली बचत आणि गुंतवणूक आतून पोखरत असते. तर मग या अदृश्य शत्रूपासून आपल्या कष्टाच्या पैशांचं संरक्षण कसं करायचं आणि आपली आर्थिक उद्दिष्ट कशी गाठायची, हेच आज आपण समजून घेणार आहोत. हे तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं ना. विचार करा, गेल्या वर्षी जितक्या पैशात महिन्याभराचा किराणा यायचा, आता तेवढ्यात काय होतं, 15-20 दिवस पण भागत नाहीत. हीच ती महागाई, जी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर महागाई म्हणजे काय, तर तुमच्या पैशाची किंमत कमी होणं. आज जे 100 रुपये आहेत ते उद्या 100 रुपयांचं काम करणार नाहीत, कदाचित 80 किंवा 70 रुपयांचं करतील. आणि हाच नियम आपल्या गुंतवणुकीला सुद्धा थेट लागू होतो. पण गंमत कुठे होते माहितीये? आपण जेव्हा आपल्या गुंतवणुकीचा परतावा बघतो तेव्हा आपण एक मोठी चूक करतो. आपण फक्त वरवरचे आकडे बघतो, पण त्या आकड्यांमागे दडलेलं खरं सत्य काय आहे, चला तेच समजून घेऊया. आपली खरी कमाई नक्की किती होतीये? समजा तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओवर 9% रिटर्न दिसतोय. बघून एकदम छान वाटतं नाही का? वाटतं की अरे वा, आपली गुंतवणूक अगदी योग्य मार्गावर आहे. पण थांबा, हे अर्धसत्य आहे. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. विचार करा, जर त्या वर्षीचा महागाई दर 6% असेल तर? म्हणजे काय, तर तुमच्या 9% नफ्यातला 6% हिस्सा तर महागाई नावाच्या एका अदृश्य चोराने चोरून नेलाय. मग उरलं काय? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. तो जो 9% परतावा दिसतोय ना, तो आहे नॉमिनल रिटर्न, म्हणजे फक्त नावापुरता. त्यातून महागाईचे 6% गेले की उरतो तो 3%. आणि हा आहे आपला रिअल रिटर्न, म्हणजे खराखुरा परतावा. याचा अर्थ आपली संपत्ती 9% नाही, तर फक्त 3% वाढली आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की आपल्या गुंतवणुकीचा हा वास्तविक परतावा किंवा रिअल रिटर्न मोजायचा कसा? काळजी करू नका, त्यासाठी काही सोपी पण खूप प्रभावी सूत्र आहेत, जी आपल्याला आपली गुंतवणूक खरंच किती वाढतीये हे दाखवतील. वास्तविक परतावा म्हणजे महागाईचा हिशोब केल्यानंतर आपल्या हातात उरलेली खरी कमाई. ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की नॉमिनल रिटर्नमधून महागाईचा दर वजा करा. पण जर आपल्याला अगदी अचूक गणना करायची असेल तर एक खास सूत्र वापरावं लागतं, जे आता आपण पाहणार आहोत. हे सूत्र कदाचित थोडं किचकट वाटेल, पण हे खूप महत्वाचं आहे. मोतीलाल ओसवालच्या सोर्सनुसार साधी वजाबाकी करण्याऐवजी हे सूत्र वापरल्याने आपल्याला चक्रवाढ व्याजाचा म्हणजे कंपाऊंडिंगचा खरा परिणाम कळतो. त्यामुळे आपल्या परताव्याचं अगदी स्पष्ट आणि खरं चित्र समोर येतं. चला, हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 17% परतावा मिळाला आणि त्या वर्षी महागाई होती 5.5%. आता साध्या वजाबाकीने उत्तर काय येईल? 11.5%. पण आपलं जे अचूक सूत्र आहे ते वापरल्यावर खरा परतावा येतो 10.85%. आता हा फरक छोटा वाटेल, पण लाँग टर्ममध्ये आपल्या संपत्तीवर याचा खूप मोठा परिणाम होतो. ओके, तर आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे ते समजलं. तो मोजायचा कसा हेही कळलं. मग आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या महागाईला हरवण्यासाठी आणि आपला खरा परतावा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी कोणत्या ठोस रणनीती वापरायच्या? बघा, पेटीएम मनीच्या सोर्सनुसार महागाईशी लढायला कोणतंही एकच जादुई औषध नाहीये. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साधनांचा स्मार्टपणे वापर करावा लागतो, जसं की एफडी लॅडरिंग, गोल्ड बॉन्ड्स, इक्विटी आणि डेट फंड्स. या सगळ्यांचं योग्य मिश्रणच आपल्या पोर्टफोलिओला सुरक्षित आणि मजबूत बनवतं. एफडी लॅडरिंग ही एक खूप हुशार स्ट्रॅटेजी आहे. यात होतं काय की सगळी रक्कम एकाच एफडीमध्ये न टाकता ती वेगवेगळ्या मुदतीच्या एफडीमध्ये विभागली जाते. याचा फायदा? एकतर गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध राहतात, म्हणजे लिक्विडिटी वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा त्याचा लगेच फायदा घेता येतो, कारण सगळी रक्कम कमी व्याजदरात अडकून पडलेली नसते. आता सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स हे तर दुहेरी फायदा देतात. एकीकडे सोनं पारंपरिकरित्या महागाईपासून आपलं संरक्षण करतं, त्यामुळे त्याच्या वाढत्या दराचा लाभ मिळतो. आणि दुसरीकडे यावर सरकारकडून दरवर्षी आपल्याला व्याजही मिळतं, जे थेट बँक खात्यात जमा होतं. त्यामुळे महागाईच्या काळात हे एक जबरदस्त, सुरक्षित आणि प्रभावी साधन आहे. आणि हो, दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचं रहस्य तर इक्विटीमध्येच दडलंय. मान्य आहे की शॉर्ट टर्ममध्ये बाजारात चढ-उतार होतात, पण घाबरून न जाता जर आपण दीर्घकाळासाठी इक्विटीमध्ये टिकून राहिलो तर संपत्ती वाढवण्याची आणि महागाईला सहज हरवण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. बरं, हे सगळं थिअरीमध्ये ऐकायला छान वाटतं,
पण प्रत्यक्षात काय? विशेषतः रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यात या नियोजनाचा काय परिणाम होतो? चला एका केस स्टडीमधून बघूया की एक छोटीशी चूक आपल्या रिटायरमेंटच्या निधीवर किती मोठा परिणाम करू शकते. या पहिल्या केसकडे बघा. HDFCच्या सोर्सनुसार इथे पैसे काढण्याचा दर म्हणजे विड्रॉवल रेट हा आपल्या खऱ्या परताव्यापेक्षा कमी आहे. याचा परिणाम काय होतो? सगळे खर्च भागवूनही मूळ रक्कम कमी होण्याऐवजी दरवर्षी 2.15% वाढत आहे. हीच आहे योग्य नियोजनाची ताकद. पण आता हे दुसरं उदाहरण बघा. इथे विड्रॉवल रेट फक्त थोडा वाढून 6% केला आहे. आणि परिणाम? परतावा, महागाई आणि खर्च यांचा ताळमेळ बिघडला आणि मूळ रक्कम दरवर्षी 0.85% कमी व्हायला लागली. विचार करा, दीर्घकाळात हे असंच चालू राहिलं तर काय होईल? रिटायरमेंटसाठी जमवलेली सगळी पुंजी संपून जाईल. तर यातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा धडा किंवा नियम काय आहे? तो हा की रिटायरमेंटनंतर पैसे काढण्याचा आदर्श दर हा आपल्या वास्तविक परताव्यापेक्षा म्हणजेच परतावा वजा महागाई यापेक्षा जास्त नसावा. हा एक साधा नियम आयुष्यभर आर्थिक सुरक्षा देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण योग्य गुंतवणूक करून महागाईवर मात करू शकतो. पण हे काम असं नाहीये की एकदा केलं आणि विसरून गेलो. नाही, जशी आपण गाडीची नियमित सर्व्हिसिंग करतो ना, अगदी तसंच आपल्या गुंतवणुकीचीही वार्षिक तपासणी करणं खूप गरजेचं आहे. पर्सनल फायनान्सच्या सोर्सनुसार गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी सेट इट अँड फॉरगेट इट अशी नसते. का? कारण बाजाराची परिस्थिती, महागाई दर हे सगळं सतत बदलत असतं. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेतलाच पाहिजे. यामुळे आपण आपल्या आर्थिक ध्येयांच्या मार्गावर आहोत की नाही याची खात्री करता येते. पेटीएम मनीच्या सोर्समधलं हे वाक्य खूपच महत्वाचं आहे. महागाई अटळ असू शकते, पण तिच्याकडून हारणे नाही. खरंच महागाई तर येणारच आहे, पण तिच्यासमोर हार मानण्याची गरज नाही. योग्य ज्ञान, योग्य रणनीती आणि शिस्त या 3 शस्त्रांच्या जोरावर आपण ह्या लढाईत नक्कीच जिंकू शकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ महागाईचा सामना करण्यासाठी खरंच तयार आहे का? आज आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा केली त्या आधारावर आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे की नाही यावर विचार करणं हेच आपल्या आर्थिक भविष्यासाठीचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असेल.